सीएम न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मोहम्मदभाई शेख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी अनेक मान्यवर, राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातील सर्वच जण या ठिकाणी उपस्थित होते आणि या ठिकाणी हा वाढदिवस अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झालेला आहे। या वाढदिवसाच्या निमित्ताने झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानरावजी वैराट साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। चला तर जाणून घेऊया आजचा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करण्यात आला आहे। केक कापल्यावर आपण सगळ्यांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त करायचा। जोरदार बार बार दिन ये आए, बार बार ये दिन जाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू मोहम्मद भाई, हैप्पी बर्थडे टू यू मोहम्मद भाई, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार ये दिन आए, बार बार ये दिन गए, तुम जियो हजारों साल मेरी है आरज़ू। बार बार दिन ये आए, बार बार ये दिन जाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू मोहम्मद भाई। झोपडपट्टी सुरक्षा दल पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मोहम्मद शेख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी समाजातील अनेक मान्यवर मंडळी या वाढदिवसासाठी उपस्थित होते। झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी मुबारक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वृद्धाश्रम सुरू करण्यात येणार असल्याचं अध्यक्ष रेश्मा खान यांनी सांगितलं। आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान या प्रसंगी आयोजकांच्या वतीनं करण्यात आला। या कार्यक्रमासाठी भगवानराव वैराट, काशीनाथ गायकवाड, प्राध्यापक सुरेश धिवार, सुनील भिसे, दत्ताभाऊ कांबळे, दत्ताभाऊ दाडर, आबासाहेब चव्हाण, राजाभाऊ शिंदे, इम्तियाजभाई मोमीन, सुरेखताई भालेराव, अस्मा शेख, दीना शेखर, संजय भंडे, पिल्ले, तिरुपती भोजने, लक्ष्मण बिराजदार, अजित पठाण, रेश्मा खान, इस्माईल खान, दत्तात्रय गायकवाड, नामदेव चव्हाण, साईनाथ सरतापे, सारिका घाडगे, सिकंदर, महेश पाटील, जीवन डाडर, नगरसेवक खंडूभाऊ लोंढे, महेश शिंदे, जयश्रीताई आदी उपस्थित होते। मोहम्मदभाई कार्यकर्ता नव्हता, त्यांची पत्नी स्वर्गवासी दिनशा ह्या कार्यकर्त्या होत्या आणि त्यांचा आणि माझा परिचय होता आणि ते इतक्या धाडसी होत्या आणि त्या धाडसातून पतीला त्या सोडून गेल्या आणि मग त्या दुःखात असताना मी सावरण्याचा प्रयत्न मोहम्मदभाईला केला। सातत्याने पत्नीची साथ सुटल्यानंतर कार्यकर्ता खचून जातो। घरात आपण कसं राहायचं, बाहेरून आल्यावर तांब्यावर पाणी पत्नीने दिल्यानंतर एक अमृताची शक्ती पत्नीकडून मिळते। नवरा माझा येणार आहे म्हणून तव्यावरली भाकर टाकत असताना परातीतलं पीठ मळताना त्या भाकरीला जसा त्या बाईचा बांगडीचा कडा लागतो आणि त्या भाकरीवर तिचे वन दिसतात, तशा पद्धतीने ती भाकर मोहम्मदभाईंनी त्यावेळेला त्यांच्याकडून चाखली। मोहम्मद तसा शिकल्या सवरलेला नाही, पण अन्याय मात्र त्याला निश्चित कळतो। अन्यायाला फोडून काढणारा त्याला मर्दाची छाती लागते आणि मर्दच हा छाती पुढे करू शकतो। एखादं प्रकरण सरळ मांडायचं असलं
तरी वाकड्यात जाऊन सरळ करायचं काम असतं. त्यामुळे मोहम्मद आमच्यासाठी चांगला आहे. या व्यासपीठावर 2 शेख आहेत. शेख म्हणलं की आपण एक म्हणतात, पण हे दोन्ही शेख समाजासाठी वाहून घेणारे. एक आमच्या प्राध्यापिका अस्मिता शेख आणि आमचे मोहम्मद भाई, आमचे ऍडव्होकेट चळवळीतलेच सचिन भाऊ. टाकेल भले माझ्यावर काय आलं तरी चालेल, पण मी आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता आहे, तो भीम सैनिक आहे. असा तो भीम सैनिक म्हणून मोहम्मद शेखला मी ओळखतो. मोहम्मद ज्या गावात जाईल त्या गावात न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जातो. आज मोहम्मदच्या बरोबर काम करत असताना बऱ्याचशा कार्यकर्त्यांना भीती वाटते. मोहम्मद बरोबर गेल्यानंतर काय आक्रमक होणार आहे का, आक्रोश होणार आहे का, पोलीस येतील का? पण जो त्याच्या सोबत फिरतो तो मर्दासारखा लुटतो, तोच काशीनाथ गायकवाड होऊ शकतो. निवडणुकीचं शिंगाट वाजलं ना तर झंगाट पळत येत. काय होतंय? पण त्या झंगाट येण्याचं ते झंगडा सोडून टाकायचा. पण मोहम्मद सारख्याच्या बरोबर सायराटचा वैराट आहे. आपण या वाढदिवसाच्या निमित्ताने एक पण करूया. शेख साहेबांना अभिचिंतन करत असताना मला असं वाटतंय, शेख साहेब 59 वर्षाचे झाले असतील तरी मला असं वाटतंय की त्यांनी तरण्याबाण पोरासारखं पळावं आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या सातबाऱ्यावर नोंदी आणण्यासाठी आपल्याला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. आपल्या अशिक्षित बांधवांचं, आपल्या झोपड्यातल्या राहणाऱ्या गरीब माणसांचं फॉर्म कसा भरावा, फॉर्म मध्ये काय लिहिलं पाहिजे, हा यथोचित मजकूर केलेला फॉर्म आपल्याकडे अवगत आहे. आमच्या लाडक्या चॉकलेट हिरोचं जो आमचा शाहरुख खान आहे, आणि मग त्या शाहरुख खानचा केक एवढा वेळ का भाषणाने थांबवायचा? शेख साहेब, तुमको जेवढी चवळ ही जेवढी लांब जाईल तेवढी लांब तुमचं आयुष्य वाढो, तुमच्या आयुष्यामध्ये अत्यंत भर पडो. मोठे भाऊ, मोठे बंधू मोहम्मद शेख यांचा आज ठिकाणी वाढदिवस साजरा आपण सगळे करत आहोत. त्यांना सर्वांच्या वतीने मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि वाढदिवसानिमित्त त्यांच्या हातात चांगली कामं पुढची घडो, सामाजिक काम त्यांच्या हाताने चांगले हो, हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माननीय भगवंतरावजी वैराट, आज मोहम्मदभाई शेख यांचा वाढदिवस, त्यांना प्रथमतः वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आताच या दादांनी सांगितलं की प्रत्येक आंदोलनामध्ये मोहम्मदभाई शेख धडाडी पुढे असतात. मध्यंतरी साधारण 2 वर्षापूर्वी पथारी विभागाच्या एका आंदोलनामध्ये त्यांच्या विरुद्ध पोलिसांनी 353 सारखा गुन्हा दाखल केला होता. परंतु त्या गुन्ह्याला ती केस जी कोर्टात चालू होती त्यावेळेस मोहम्मदभाई शेख हे अगदी धडाडीने न घाबरता कोर्टाला त्यांनी फेस केलं. ती केस मी चालवत होतो. वैराट साहेबांनी त्यावेळेस मार्गदर्शन त्यांचंही असायचंच, पण न घाबरता मोहम्मदभाईंनी ती सगळी केस एकदम व्यवस्थित फेस केली आणि त्यांनी एक आदर्श घालून दिला की समाजासाठी काही करत असताना अंगावरती केसेस झाले तरी भ्यायचं नाही, लढत राहायचं. सिकंदर शेख जसा शट्टू ठोकून कुस्तीत उतरतो तसा आमचा शेख मग कोर्टामध्ये शट्टू ठोकूनच त्यावेळेस होते. आणि त्यांनी सर्व युवा कार्यकर्त्यांना एक आदर्श घालून दिलेला आहे की संघटनेत आंदोलन करत असताना कुठल्याही केसेस अंगावर आले तरी घाबरायचं नाही. मी पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मोहम्मदभाईंचं कार्य कसं आहे, कशा प्रकारे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, या संतांच्या उक्तीप्रमाणे मोहम्मदभाईंचं सर्व योगदान झोपडपट्टी सुरक्षा दलाला त्यांनी झोपून दिलेलं आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये काम करत असताना लोकनेते भगवानराव वैराट साहेब यांनी कधीही कुटुंबाचा विचार न करता उपेक्षित कष्टकरी समाजाचा अहोरात्र विचार केला आणि त्यांच्या
मार्गदर्शनाखाली एक झोपडपट्टीचा सच्चा शिलेदार म्हणून मोहम्मद भाई शेख यांनी अत्यंत चांगल्या प्रमाणे कामाचा झपाटा लावला. मोहम्मद भाई थोडे तापट आहेत, लगेच ऍक्शन घेतात. क्विक ऍक्शन असतं, ऍक्शन ना रिॲक्शन असतं. काही गोष्टीमध्ये एकदम पेटून उठतात, परंतु ते गुण पण माणसात पाहिजेतच. कारण जशाच तसं वागण्याची त्यांची जी धमक आहे आणि डॅशिंग आहे तीच वाखाणण्याजोगी आहे. मित्र अनेक वर्ष समाजात चळवळीत काम करणारे आदरणीय आमच्या मोहम्मद भाईला आमच्या कुटुंबाच्या वतीने, रामटेकडी परिसरातल्या सर्व समाजाच्या वतीने असे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्यामध्ये चांगलं गोर गरिबांची सेवा त्यांच्या हाताने घडू एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी. शेख भाऊंचं आता सगळ्यांनीच कौतुक केलं, त्याप्रमाणे मी म्हणते उस्मानाबादला वगैरे जाऊन शेख भाऊनी चांगलंच काम केलं आणि बऱ्याच ठिकाणी जातात लोक, मन मिळवून असं बैठकी वगैरे घेतात, माणसाशी चांगले राहतात आणि असंच राहावं संघटनेत. शेख भाऊनी रेग्युलर संघटनेत यावं आणि आमच्या झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने मी शेख भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आजचा हा अभिष्ट चिंतनाचा सोहळा आहे आणि या अभिष्ट चिंतनाचा सोहळ्याचा शुभप्रसंगी संबंध आयुष्यभर आकारहीन असलेल्या कार्यकर्त्यांना अत्यंत आकाराची दिशा देऊन त्या ठिकाणी त्याला सामाजिक वलय निर्माण करून देणारे नेते आदरणीय भगवानराव वायनाड साहेब आहेत. म्हणजे इव्हन एखाद्या कार्यकर्त्याला कसल्याही प्रकारचा अभ्यास नसला, ज्ञान नसलं तरी देखील तो आडमुठचोट असला तरी या आंबेडकरी चळवळीमध्ये तो चालला पाहिजे, तो टिकला पाहिजे आणि ही चळवळ पुढे गेली पाहिजे असा सुंदर विचार घेऊन खऱ्या अर्थानं वायनाड साहेबांचं काम राज्यभर चालत आहे आणि त्याचे अनेकशी उदाहरणं देता येतील. त्यामध्ये माझं उदाहरण आहे, शेख साहेबांचं उदाहरण आहे. आम्ही फार साधी कार्यकर्ते आहोत आणि हा कार्यक्रम करत असताना खऱ्या अर्थानं फार आनंद होतोय आणि तुम्ही सर्वच आदरणीय शेख साहेबांना इतकं प्रेम करताय. इथं जमा झालेला जमावच ते सांगतोय की त्यांच्यावर किती सर्वांचं प्रेम आहे. तर हे प्रेम असंच त्यांच्यावर कायम सर्वांचं राहील अशी अपेक्षा करतो. त्यांनी 60 आता ओलांडलेली दिसतीये, त्यामुळे केकची साईज थोडी वर झाली, गाठायला आलेत वाटतं. काही दिवसात गाठतील आणि त्या कालांतराने त्यांच्या या कार्याला आपण सर्वजण शुभेच्छा द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या कांबळे परिवाराच्या वतीनं व दत्ताभाऊ कांबळे युवा मंच व महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचा राज्याचा संघटक या नात्यानं रामटेकडीत आमच्या वाढदिवस होतोय, म्हणजे माझ्या जन्मभूमीत त्यांचा वाढदिवस होतोय, त्यामुळे माझ्या संबंध रामटेकडीकरांच्या वतीनं त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी आपण झोपडपट्टीचे महाराष्ट्राचे पश्चिमचे अध्यक्ष मोहम्मद शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं जमत आहोत. तरी आपण सर्व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मी छत्रपती शिवाजी मिनी मार्केट औंध आणि पतारी संघटना पुणे शहर अध्यक्ष या नात्याने मी मोहम्मद शेख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मोहम्मद भाई शेख अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे त्यांच्या जन्मदिनाच्या त्यांना माझ्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. खरं पाहिलं तर मोहम्मद भाई शेख हे म्हणजे एक धडाडीचे आणि सगळ्यांना सांभाळून घेणारे नेते आपल्या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. तसेच आपले आमचे गुरु भगवान राव वायनाड साहेब यांच्या खरोखर मार्गदर्शनाखाली चांगले नेते आपल्याला लाभलेले आहेत आणि इथून पुढे हे जे नेते सर्व चांगले कार्य करतील ही सर्वांना मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं उनको जन्मदिन के मौके के ऊपर आपको हार्दिक हार्दिक बधाई देता हूं. और आज भगवानराव वायनाड आदरणीय नेते, उनके सामने एक मोहम्मद भाई शेख के बारे में बोलने का जो
मेरे को मौका मिला है तो साहब को मैं जरूर बोलूंगा। मोहम्मद भाई शेख सिटी में रहते, शहर में रहते, लेकिन ग्रामीण लोगों के साथ सब वंचित, पीड़ित और झोपड़पट्टी में रहने वाले सब मजलूम लोगों के बाजू में वो हमेशा खड़े रहते हैं। और आपने साहब ने जो अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र का दिया है, मेरे ख्याल से सही हीरा चुना है आप साहब। इसलिए मैं ज्यादा कुछ बोलूंगा नहीं। मोहम्मद भाई का जन्मदिन है और मैं मोहम्मद भाई को मेरे खुद गायकवाड़ परिवार की तरफ से और वंचित बहुजन आघाड़ी के तरफ से और श्रद्धेय प्रकाश अंबेडकर साहब के तरफ से मोहम्मद भाई का जो आपको जो शुभेच्छा देने का जो अवसर हमको मौका मिला है, तो हमारे भाग्य समझता हूं कि अंबेडकर घराने का कार्यकर्ता आपको अंतर्दिल से आपको आपके जन्मदिन के बधाई हार्दिक शुभेच्छा देता हूं। और आपका अगला जीवन आरोग्य, निरोग्य और खुदा के पास आपको उदंड ऐसा आयुष्य मिलो, ऐसा ईश्वर के तरफ से अभी सभी मेरे भाई और बहनों के तरफ से आपको पुनः से एकदा अपने को हार्दिक बधाई देता हूं और अपनी रजा लेता हूं। जय हिंद। पहिल्यांदा मोहम्मदभाईच्या वाढदिवसासाठी आमची उपस्थिती लागलेली आहे। मोहम्मदभाई असं एक व्यक्तिमत्व आहे की प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक आंदोलनात, प्रत्येक मोर्चात त्यांनी अंगावर केसेस घेतल्या, परंतु समाजाला न्याय मिळवून दिला। म्हणून अशा कार्यकर्त्याची संघटनेला गरज आहे आणि अशा कार्यकर्त्याच्या वाढदिवसासाठी आम्हाला निमंत्रित केलंय, हे सगळ्यात मोठं आमचं भाग्य। जे प्रिय नेते म्हणतात आम्ही, चिडचिड असते पण मनाने खूप छान, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड माहिती आहे ना। तर आमच्या झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे आणि बैराग साहेबांतर्फे मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे शेख सर, मे गॉड ब्लेस यू, यू लिव्ह लॉंग, यू स्टे लॉंग अँड यू बी विथ अस ऑलवेज। थँक्यू सो मच सर्व नेते मंडळी आणि आजचे आपले बर्थडे बॉय आमचे मोहम्मद भाई। तसा झोपडपट्टी सुरक्षा दलाचा कार्य अहवाल किंवा कार्य आढावा पाहता तुम्ही जर त्यांचा कार्याचा संपूर्ण आढावा घेतला, किती वेळापासून काम सुरू आहे आणि अगदी बेस रूट पासून मोहम्मद भाई जे त्यांच्याशी संलग्न राहून काम करतायत, कित्येक झोपडपट्टी वासियांना घरं मिळवून देण्याचं काम हे झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून झालेलं आहे। तुम्ही त्यांचे सहकारी आहात, त्यांच्या सोबत राहणारे आहात, तुम्हाला त्यांच्या कार्याची यथोचित निश्चित माहिती आहे। मोहम्मद भाईंचं कार्य हे भगवानराव वैराट नावाच्या वटवृक्षाच्या छायेखाली बहरलंय। ते निश्चितपणे आंबेडकर, फुले, शाहू विचारांच्या माध्यमातूनच पुढे जाणार आहे। सर्वांना समता आणि न्याय मिळवून देणारं त्यांचं काम आहे। मोहम्मद भाईंचा आणि माझा परिचय ह्या झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून झाला। माझा पक्ष वेगळा, परंतु ह्या दलाच्या वैचारिक आणि प्रात्यक्षिक कृतींमुळे मी यांच्याशी जोडले जाऊन काम करते। अत्यंत उत्तम प्रकारे काम हे अख्ख्या महाराष्ट्रभर सुरू राहतं, त्याची व्याप्ती वाढावी, त्याला एक राष्ट्रीय दर्जा मिळावा अशी मी नेहमीच दादा मोहम्मद भाईंचं कार्य आणि त्यांचं पुढील आयुष्य हे राष्ट्रसेवेकामी, समाजसेवेकामी आणि देशसेवेकामी येवो अशी अपेक्षा व्यक्त करते आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते।